नमस्कार. एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 1886च्या कोल्हापूर गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा. कोल्हापूर सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण समितीची मागणी. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चाचं आयोजन. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी करणार नेतृत्व. इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या संपावर 40 दिवसांनी निघाला तोडगा. 3 वर्षांसाठी 52 पिकाला 26 पैसे दरवाढीचा निर्णय. शेजाऱ्यानंच मित्राच्या मदतीनं 12.5 लाखांचा ऐवज लंपास केल्याचं उघड. शिंगणापूरमधील अनुराधा पाटील यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात कोल्हापूर एलसीबीला यश. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलचं निर्विवाद वर्चस्व. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलनं 14 जागा जिंकत महामंडळावर आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. निकालानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी वर्षा उसगावकर, आनंद शिंदे आणि विजय खोचीकर हे 3 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 14 जागांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात होते. मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल आणि 16 अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक रंगतदार बनली होती. शनिवारी राज्यातील 12 केंद्रांवर 49.90% मतदान झालं होतं. आज सकाळी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी खडके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतपत्रिकांचं वर्गीकरण करण्यात आलं. दुपारी 1 वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमाराला निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी खडके यांनी मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सर्व 14 उमेदवार विजयी झाल्याचं घोषित केलं. विजयी उमेदवारांमध्ये मेघराज राजे भोसले, सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिराळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, शरद चव्हाण, रवी गावडे, सुभाष नकाशे, प्रवीण उर्फ वासू पाटील, चैत्राली डोंगरे, गणेश गारगोटे, विकास तोरणे यांचा समावेश आहे. निकालानंतर मेघराज राजे भोसले गटाच्या विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान मतमोजणीवेळी भानामतीचा प्रकार समोर आला. मतमोजणी केंद्रावर एका खुर्चीवर लिंबू आणि उदबत्त्या मिळून आल्यानं खळबळ उडाली होती. मतमोजणी केंद्राबाहेर या प्रकाराची चर्चा सुरू होती. कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, फोर्स लोड शेडिंग, कमी दाबाची वीज, स्मार्ट मीटरची सक्ती आणि सौर कृषी पंप जोडणीबाबतच्या धोरणांविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकारी पाणीपुरवठा संस्था आक्रमक झाल्यात. त्यांच्या विविध प्रश्नांबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांची भेट घेत त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था तसंच वैयक्तिक कृषीपंपधारक शेतकऱ्यांना सध्या अपुरा वीज पुरवठा, कमी दाबाची वीज आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यांचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी महावितरणचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांची भेट घेतली.
कृषी पंपांसाठीचं भारनियमन, कमी दाबानं होणारा वीज पुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती, सौर कृषीपंप जोडण्या या महावितरणच्या चुकीच्या धोरणासंदर्भात शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत आपल्या भावना मांडल्या. आणि रात्री असं पण थोडस तुम्ही चुकी सांगा, आता आम्ही मोठं सांगतो तुम्ही चुकी सांगताय. 40 तास एका महिन्यामध्ये या वर्षी आपण साहेब गेल्या महिन्यामध्ये सगळ्यांचं रस्त्यावर आंदोलन केलं, कारण व्होल्टेज मिळत नाही, त्यामुळे बंद पडते. सगळे शेतकरी चुकी जायचं आम्ही सांगतो तुम्हाला असू दे ना, असू दे ना, मग पण चालत नाही ना त्याला तुमच्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्य अभियंता काटकर यांना देण्यात आलं. पूर्वी कृषी पंपांना दिवसा 8 तास आणि रात्री 10 तास वीज पुरवठा होत होता. मात्र सध्या फोर्स लोड शेडिंगच्या नावाखाली हा कालावधी कमी करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय. त्यामुळे पिकांच्या पाण्याच्या फेऱ्या पूर्ण होत नसून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कमी दाबामुळे मोटारी सुरू होत नसल्यानं तसंच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे मोटारपंप, स्टार्टर आणि इतर यंत्रसामग्रीचं नुकसान होत असून नदीकाठावरील बहुस्तरीय योजनांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी 1 ते 2 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे उपलब्ध विजेचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. कृषी पंपांना किमान 12 तास अखंडित आणि पुरेशा दाबानं वीज पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्य शासनाच्या मोफत वीज योजनेत सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा समावेश करावा, प्रलंबित कृषीपंप जोडणी अर्जांचा तातडीनं निपटारा करावा आणि सौर कृषीपंप जोडणीची सक्ती थांबवावी अशी मागणीही करण्यात आली. तसंच स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती, थकीत वीज बिलांमुळे स्वयंचलित वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम आणि सोलर रूफटॉप ग्राहकांवरील प्रस्तावित शुल्काबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजना केली तशी लाडका शेतकरी योजना करा, अन्यथा आम्ही शेती बंद करून तुमच्या दारात येऊन बसू असा इशारा देत महावितरणनं तातडीनं निर्णय न घेतल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी वीज बिलं भरणार नाहीत असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये एकतर पाण्याच्या तुटवड्यामुळं उपसाबंदी पाटबंधारे विभागानं लावलेली आहे. 2 दिवसाची उपसाबंदी आता 4 दिवसावर त्या ठिकाणी गेलेलं आहे. दुसरा फेरासुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. ऊन तर कडाक्याचं आहे. आमचं म्हणणं काय यातलं, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एल निनोचा प्रभाव या राज्यामध्ये होणार आहे, पाण्याचा तुटवडा होणार आहे. मग 4 महिन्यात तुम्हाला विजेचं नियोजन करता आलं नाही का? आता आम्हाला अधिकारी सांगतात कोयनेतलं पाणी संपलंय, 2000 मेगावॅट वीज जनरेशन कमी झाले, आम्ही त्या ठिकाणी वीज पुरवठा करू शकत नाही. मग 4 महिने सरकार झोपा काढत होतं का? सरकारला याचं नियोजन कळलं नाही का? नाही तर मागच्या वर्षी सांगायचं होतं शेतकऱ्यांना पीक घेऊच नका म्हणून, सगळ्यांनी रानं टाकली असती आपली आणि सरकारच्या दारात येऊन बसले असते. नाही तर लाडकी बहीण योजना केली तसं लाडका शेतकरी योजना करा, आम्ही शेती बंद करतो, घरात बसतो आम्ही. म्हणजे सरकारचं निष्क्रिय धोरण याचा फटका शेतकऱ्याला त्या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून आज 8 तास वीज देतो म्हणतात, ती 6 तास केली. 6 तासातले सुद्धा या ठिकाणी कंटिन्युअस वीज आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. आमची मागणी काय, कायदा काय सांगतो, तुमची अर्धा तास वीज गेली तर पुढं वाढवून द्या. हे वाढवून देत नाहीत. आमचं म्हणणं तेच आहे. आणि म्हणून आमचा इशारा आहे महावितरणला की तुम्ही आता वीज वसुलीसाठी पारितोषिक मिळवलं या सर्कलनं, आता वीज वसुली नाही झाली म्हणून पारितोषिक तुम्हाला मिळेल. कारण की जर यामध्ये महावितरण आणि हे सुधारले नाहीत तर आम्ही पुढच्या काळामध्ये वीज बिल भरणार नाही ही भूमिका या ठिकाणी घेऊ. स्मार्ट मीटर आणि सोलरबाबत सरकारचं धोरण चुकीचं असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. आता 2025मध्ये का 26मध्ये पुन्हा केंद्र शासनानं स्मार्ट मीटर बसवलीच पाहिजेत या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेलं. आमचा त्याला या ठिकाणी विरोध आहे. ही जबरदस्ती नको, माझी इच्छा असेल तर स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवा अशी आमची भूमिका या ठिकाणी. सोलरच्या बाबतीत देखील सरकारचं धोरण या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि म्हणून एकूणच हा कारभार जो काय चाललेला आहे तो MSEBचा चुकीचा आहे. 14,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान जर MSEBला या ठिकाणी मिळत असेल तर मग तुम्ही, आमचं म्हणणं MERC आता सांगितलं त्यांनी, MERCच्या फीडरवर सगळीकडे मीटर बसवणं, बसवा मीटर. एकदा शेतकऱ्याला वीज किती दिली या ठिकाणी कळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा
विजेचं मॅनेजमेंट केलेलं नाही, हे सरकारचं फेल्युअर आहे. इलेक्टोरल बॉन्डद्वारे देणगी देणाऱ्यांना स्मार्ट मीटरचे ठेके देण्यात आले असून आता त्यांची जनतेवर जबरदस्ती सुरू आहे असा आरोप आमदार पाटील यांनी केला. आता हे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं? आम्ही स्मार्ट मीटरच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर वर्षापूर्वी मोर्चा काढला होता. ज्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपन्यांनी भाजपला चेकनं पैसे दिले, ते आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय लोकांच्या हितासाठी नाही आहे. ज्यांनी भाजपला लेखी चेकनं पैसे दिले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तेच आता जबरदस्ती करतायत. सरकार काय बोलणार? इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पैसे दिले त्याची आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे, कुठल्या कुठल्या कंपनीनं किती दिले, त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळालेले. त्यामुळे ते काय करणार? आणि म्हणून ह्याला गरज नसलेल्या या गोष्टी सरकार आमच्या माती मानते ग्राहकाच्या. आणि आता तक्रारी अशा यायला लागल्यात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वाढायला बिल वाढायला लागलं. मग हे बिल का वाढतंय असाही प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये या ठिकाणी. यावेळी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सागर धुंद्रे, विश्वनाथ पाटील, सुदर्शन खोत, शिवाजी मगदूम, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, सचिन चौगले यांच्यासह विविध तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. गेल्या 40 दिवसांपासून इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीसाठी सुरू केलेला संप आज मागे घेतला. प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार 52 पिकाला 26 पैसे दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. ही दरवाढ पुढील 3 वर्षांसाठी लागू असेल. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापडाची निर्मिती होते. यातीलच एक भाग खर्चीवाले यंत्रमागधारक आहेत. या खर्चीवाले यंत्रमागधारकांना गेल्या 13 वर्षांपासून मजुरी वाढ मिळालेली नव्हती. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून खर्चीवाले यंत्रमागधारकांनी संप पुकारून आपले व्यवसाय बंद ठेवले होते. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर 2 वेळा बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकीला यार्न असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे यामध्ये तोडगा निघाला नव्हता. अखेर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी करून आज पुन्हा प्रांत कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला खर्चीवाले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि यार्न असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा काढला. या तोडग्यानुसार 52 पिकाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचं ठरलं. ज्या त्या कारखानदारानं आणि ट्रेडिंग धारकांनी दर वाढवून द्यायचे असून ही दरवाढ पुढील 3 वर्षासाठी लागू असेल. 15 जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांचा आंदोलन आमचं खूप दिवस झालं चालू होतं. सन्माननीय हाळवणकर साहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि ट्रेडिंगवाल्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 15 दिवस हे आंदोलन स्थगित केलं होतं. पण आजची आमची भूमिका अशी होती, आज प्रश्न मिटला नसता तर आम्ही आत्मदहन करायच्या हिशोबाने आंदोलनाचा इशारा दिला होता. व आमच्या सर्वच महिला व सर्वच आमचे यंत्रमागधारक हातात डिझेलच्या बाटल्या व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आज प्रश्न मार्गी नसता तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सन्मान्य हाळवणकर साहेब व पुंडलिकराव जाधव यांनी यात मध्यस्थी करून 52 पिकाला 26 पैसे याचा अर्थ अर्धा पैसा मजुरी वाढ दिलेला आहे. ही मजुरी वाढ देता येत नसताना देखील सर्व पाली बालोत्रा प्रोसेसिंग बंद आहेत, इथे प्रोसेसिंग बंद आहेत, तरी देखील ही वाढ त्यांनी त्यांना भाग पाडलं. त्याबद्दल आम्ही सर्वच खर्चीवाले यंत्रमागधारकांचे त्यांचा आभार मानतो. आणि खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आजपासून हा जो आंदोलनाचा पवित्रा आहे माघार घेतलेला, ही वाढ जी आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे. 3 वर्षानंतर पुढची जी काय वाढेल ती पुढची वाढवेल. आणि जी बेसिक जी मजुरी आमची ठरलेली आहे 52 पिकाला, त्याच्या अनुषंगाने ज्या क्वालिटी असतील त्या क्वालिटी संदर्भात ही वाढ होत राहील. तशी त्या ट्रेडिंगवाल्यांनी ती मजुरी वाढ द्यावी. या बैठकीला पुंडलिक जाधव, शिवाजी लोखंडे यांच्यासह यार्न असोसिएशन आणि खर्चीवाले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहराच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जुने तानवाड उद्धव राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार असून या योजनेला कोणाचाही विरोध नसल्याचा दावा आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. या योजनेमुळे शहराला शुद्ध, मुबलक आणि शाश्वत पाणी पुरवठा होणार असल्याचा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केलाय.
इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा आणि पंचगंगा या 2 योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदीतून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्ष शहराला मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत आहे. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन आणि दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी पूर्वी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कुंभोजमधून आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी काळंबावाडी आणि दानोळीमधून पाणीपुरवठा योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नदीकाठावरील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळं त्या योजना पुढे जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर अमृत 2.0 अंतर्गत सुळकुड उद्भव दूधगंगा पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र त्या योजनेलाही सातत्यानं विरोध होत असल्यानं पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली. शहराच्या सन 2054 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून कोणताही विरोध होणार नाही अशी शाश्वत योजना उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून योजनेचा अभ्यास आणि पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असून या योजनेला कुणाचाही विरोध नसल्याचा दावा आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रक्रियेदरम्यान कर्नाटक राज्याच्या हद्दीतील कल्लोळ बंधाऱ्यापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुने दानवाड गावातील पुरातन राधाकृष्ण मंदिर परिसरातील जागा पाणी उपसा केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. या योजनेसाठी संबंधित 3ही गावातील ग्रामस्थ, स्थानिक नेते, 2ही तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी आणि विविध घटकांशी संवाद साधण्यात आला असून त्यांच्या सहमतीनंतरच ही योजना पुढे नेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल आणि नागरिकांना भविष्यात नियमित, शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल असा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केलाय. पत्रकार परिषदेला महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, प्रकाश दत्तवाडे, सतीश मुळीक, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, अजित जाधव, रवी राजपुते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि जुने दानवाड, राजापूरवाडी आणि सैनिक टाकळीमधील पदाधिकारी उपस्थित होते. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात उद्या 9 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपली वाहनं 100 फुटी रोड इथं पार्किंग करून दसरा चौकातून सुरू होणाऱ्या या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केलंय. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी समन्वयक गिरीश फोंडे यांना नोटीस दिली होती. गिरीश फोंडे यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चात सहभागी होणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपली वाहनं खानविलकर पेट्रोल पंप 100 फुटी रोड या ठिकाणी पार्किंग करून दसरा चौकातून सुरू होणाऱ्या या मोर्चात सहभागी होण्याचं ठरलं. यानुसार वाहनं पार्किंग करण्याचं आवाहन गिरीश फोंडे यांनी केलंय. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती गिरीश फोंडे यांनी दिली. महात्मा बसवेश्वर आणि शिवशरणांच्या मानवतावादी, समतावादी तसंच श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आलंय. यासाठी बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. महात्मा बसवेश्वर आणि शिवशरणांच्या मानवतावादी, समतावादी तसंच श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
यावेळी उपस्थित मान्यवर, अभियंते आणि ठेकेदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या अध्यासनासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देत कामाला अधिक गती देण्याचं आश्वासन दिलं. बसवेश्वर महाराजांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन पालकमंत्री आंबेडकर यांनी केलं. बसवेश्वर महाराजांच्या एकूणच कामकाजाला खूप गती देण्यासाठी आणि त्यांचा विचार भविष्य काळातल्या नवीन पिढीसमोर मांडण्यासाठी आज या शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासन केंद्र ज्याचा लोकार्पण आपण करतोय त्यासाठी मी शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पूर्वीपासून सुरू आहे त्याला गतिमान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा केलेली वास्तू अधिक चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याची निश्चितपणे आपण सगळेजण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला खात्री पटेल एवढं चांगलं काम कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि आपल्या सगळ्या विद्यापीठाच्या टीमने केले. की केवळ शिवाजी विद्यापीठामध्ये एखादी इमारत उभा करण्यापुरते आम्ही मर्यादित नाही, तर या माध्यमातून महाराजांचा विचार नवीन पिढीपर्यंत जायचा पाहिजे. या माध्यमातून भगवद्गीतांचा विचार सगळ्या संपूर्ण नवीन पिढीला कळला पाहिजे. या माध्यमातून भगवान महावीरांचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मला असं वाटतं की त्याबद्दल सुद्धा नवीन कुलगुरूंच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं आणि त्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ हे समाज घडवण्याचं, शिवाजी विद्यापीठ हे नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीची गती देणार आहे आणि त्याच्याचबरोबर या सर्व विचारांना सुद्धा पुढं घेऊन जाणारं विद्यापीठ आहे अशा पद्धतीची ओळख होण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अध्यासन महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. आणि आज एक चांगला दिवस आहे की विश्वेश्वर महाराज जे आहेत आपले त्यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या कार्यक्रमाला आलो आणि म्हणून आपल्या या अध्यासनासाठी जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चितपणाने करू आणि एक आपण अध्यासन बनवू की बसवेश्वर महाराजांचं जीवन कार्य, त्यांचं चरित्र आणि त्यांनी केलेला संपूर्ण प्रवास हा मला वाटतं या अध्यासनातून आपल्या सगळ्या जनतेला समजेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सुरू झालेल्या या अध्यासनामुळं समाजात सकारात्मक संदेश जाईल. बसवेश्वर महाराजांचा इतिहास आणि विचार देशासह जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. इक्वॅलिटी ही शाहू महाराजांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हा मेसेज जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं या अध्यासनाला एक रूप येणं, उद्याच्या भविष्यकाळातल्या पिढीला आपला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. कारण की महाराष्ट्र ही सुदैवानं संतांची भूमी राहिलेली आहे आणि या भूमीतून अनेक संत मोठे झालेले आहेत, परंतु बसवांनांचा विचार हा अगदी देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर नेण्याचं काम या अध्यासनाच्या माध्यमातून होईल आणि पुढच्या पिढीला आपला इतिहास काय होता हे कळण्याच्या दृष्टीनं याला गती देणं अभिप्रेत आहे. आम्हा सगळ्यांचं सहकार्य तर नेहमीच आहे. आपणही पालकमंत्री म्हणून याला सहकार्य करावा अशा अपेक्षा व्यक्त करतो. या अध्यासनाला माझ्या वतीनं सदिच्छा देतो. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी या प्रकल्पासाठी मिळालेल्या भरीव निधीबद्दल शासनाचे आभार मानले. शरण साहित्य अध्यासनातून मांडण्यात आलेल्या मूल्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, सरलाताई पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, विद्यापीठातील विभाग प्रमुख, कर्मचारी, ठेकेदार आणि मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला सर्वत्र विरोध होतोय. या महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. दसरा चौकातून हा मोर्चा व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार KP पाटील, संपत बापू पवार पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, AY पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे,
उदय नारकर, अतुल दिघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, गोकुळचे माजी संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे आणि प्रकाश पाटील यांनी दिली. 1886च्या कोल्हापूर गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय गॅझेटियर आणि मराठा आरक्षण समितीनं केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही राज्यात चर्चेचा विषय असताना मराठा समाजाच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं. या निवेदनात 1886च्या कोल्हापूर गॅझेटियरमधील नोंदीचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश मराठे हे ऐतिहासिकदृष्ट्या कुणबी समाजाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण कमिटीनं केली आहे. कमिटीच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी विजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षणाबाबत मुद्देसूद माहिती दिली. मराठा आणि कुणबी यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. राज्य शासनानं मराठवाडा विभागात ऐतिहासिक नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा संदर्भ देत कोल्हापूर जिल्ह्यासाठीही सन 1886च्या गॅझेटियरचा आधार घेऊन तत्सम निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर गॅझेटियरमधील मूळ सर्वेक्षणाची कागदपत्रं सार्वजनिक करावीत, तसंच ऐतिहासिक नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया राबवावी, मराठा समाजाला शाश्वत स्वरूपाचं आरक्षण मिळावं आणि त्यासाठी ओबीसी प्रवर्गातून मार्ग काढावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, विजय देवणे, संजय पवार, राजू यादव, अशोक भंडारी, राजू जाधव, अनिल कदम, वैशाली महाडिक यांच्यासह सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण कमिटीचे सदस्य उपस्थित होते. ज्या जमियत उलामा ए हिंद या खाजगी संघटनेकडून हलाल प्रमाणपत्र दिलं जातं ती संघटना मुळात देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. तिला आपला विरोध आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाची मान्यता असताना हलालची गरज नाहीये. त्यामुळे हिंदू जनजागृती समिती हलाल विरोधात न्यायालयीन लढाई लढून संपूर्ण देश हलालमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितलं. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघानं घेतलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. ज्या जमियत उलेमा ए हिंद या खाजगी संघटनेकडून हलाल प्रमाणपत्र दिलं जातं ती संघटना मुळात देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ देते असा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे. हलाल प्रमाणपत्र देणारी जमियत उलेमा ए हिंद ही संघटना 700हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवून त्यासाठी पैसा खर्च करत असेल तर अशा संस्थेच्या हलाल प्रमाणपत्राची गरज काय असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत उपस्थित केला. जगातील 193 देशांनी या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला मान्यता दिली आहे. पण भारतात मात्र धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्राला आपण मान्यता का देतो? एक खाजगी संघटना धर्माच्या आधारावर हलाल प्रमाणपत्र कशी काय देऊ शकते असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जमियत उलेमाए हिंद ही संघटना आपल्या देशात धर्माच्या आधारावर एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करते असा आरोप करत संपूर्ण देश हलालमुक्त करण्यासाठी आपण न्यायालयीन लढाई लढतच राहू असा इशारा रमेश शिंदे यांनी दिलाय. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये हलालच्या दृष्टिकोनातून एक मोठा वाद चालू आहे. हलाल सर्टिफिकेशन आज भारतामध्ये हे अनधिकृतरित्या केलं जातं. एकीकडे आपल्याकडे FSSAIचं केंद्र सरकारचं सेक्युलर सर्टिफिकेट असताना आणि ज्या 192 देशांमध्ये FSSAI सर्टिफिकेटला मान्यता असताना हलाल सर्टिफिकेट हे खाजगी मुस्लिम संस्थांकडून नेमकं कशासाठी चालू आहे ह्या दृष्टीने हा प्रश्न आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्या हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या संस्था आहेत, उदाहरणार्थ जमियत उलेमा हिंद ही संघटना जाहीरपणे सांगते की आम्ही
या देशामधल्या 700 आतंकवाद्यांचे केसेस लढवतो आहोत. त्यामुळे एक प्रकारे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्यासाठी ह्या पैशाचा वापर केला जातो आहे. दुसरीकडे बघितलं, कमलेश तिवारी हिंदू महासभेचे ज्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये लोकल ट्रेन ब्लास्ट जे झाले 7/11चे 26/11ची केस होती. या सगळ्या आतंकवादी कारवायांमध्ये किंवा पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टची केस आहे, या सगळ्या प्रकरणांमध्ये अटक झालेल्या आतंकवाद्यांना जर मदत करण्यासाठी किंवा लिगल सपोर्ट देण्यासाठी हलालचा पैसा वापरला जात असेल तर हे देशद्रोही किंवा देशविरोधी काम आहे. आणि अशा देशविरोधी कामासाठी ह्या देशातल्या हिंदू समाजाचा पैसा वापरला जाऊ नये किंवा ह्या देशातल्या सामान्य नागरिकांचा पैसा वापरला जाऊ नये, ह्या दृष्टीने ही जागृती व्हायला पाहिजे. या पत्रकार बैठकीला हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी, हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, निरंजन शिंदे, योगेश केरकर, संभाजी भोकरे उपस्थित होते. चांग भल्याच्या गजरात दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाचा सरता पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री पार पडला. लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. आता ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा 4 महिन्यानंतर म्हणजेच खंडेनवमीला निघणार आहे. सरत्या रविवारनिमित्त सकाळी ज्योतिबा देवाला पंचामृत आणि आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. श्री ज्योतिबा देवाची सरत्या रविवारनिमित्त सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. रात्री 9 वाजता मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. या पालखी सोहळ्यात भाविकांबरोबर स्थानिक पुजारी सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्थानिक पुजाऱ्यांकडून साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं. ज्योतिबाची पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर डवरी गीतं सादर करण्यात आली. तोफेची सलामी झाल्यानंतर या पालखी सोहळ्याची सांगता झाली. लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून यावर्षीच्या शेवटच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. या सोहळ्यात गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. सरत्या रविवार निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रविवार सुट्टीचा दिवस आणि सरता पालखी सोहळा असल्यानं दिवसभर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. आता ज्योतिबा देवाचा पुढचा पालखी सोहळा खंडेनवमीला निघणार आहे. रविवारी दुपारनंतर इचलकरंजीला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. अवघ्या काही तासांच्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नालेसफाई वेळेत न झाल्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केलाय. इचलकरंजी शहरात रविवारी दुपारनंतर अचानक मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील अनेक भागांमधील रस्ते आणि गल्ल्या पाण्याखाली गेल्या. मान्सूनपूर्व पावसाचं इचलकरंजीतील पाटीलमळा, चांदणी चौक, विक्रमनगर, सांगली रोड परिसरासह अनेक भागाला मोठा फटका बसला. अनेक घरांमध्ये पावसाचं तर काही घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. घरातील फर्निचर, घरगुती साहित्य आणि अन्य वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. दुर्गंधीयुक्त नाल्याचं पाणी घरांमध्ये घुसल्यानं नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरही पाणी साचलं. शाहू पुतळा परिसरातील मेन रोडला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं, तर पंचवटी टॉकीज मेन मुख्य रस्त्यावरून धबधब्यासारखं पाणी वाहत होतं. चांदणी चौक, उत्तम प्रकाश थिएटर मार्ग आणि इतर भागातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली होती. महापौर उदय धातुंडे यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी महापालिकेनं नालेसफाई न केल्यानं पावसाचं पाणी घरांमध्ये शिरल्याचा आरोप केला. महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत नागरिकांनी महापौरांसमोर संताप व्यक्त केला. कसबा बावड्यातील रेणुका मंदिर परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या गॅलेक्सी डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. दातांच्या सर्व प्रकारच्या उपचारांसह आधुनिक इम्प्लांट शस्त्रक्रियेची सुविधा या सेंटरमध्ये उपलब्ध आहे. कसबा बावड्यातील रेणुका मंदिर परिसरातील गृहयोग अपार्टमेंटमधील गॅलेक्सी डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रुग्णालयातील सुविधांची त्यांनी पाहणी केली. या सेंटरमध्ये मशीनद्वारे दातांची स्वच्छता, रूट कॅनल उपचार,
वेडेवाकडे दात सरळ करणे, अक्कलदाढ काढणे, हिरड्यांच्या आजारांवरील उपचार तसंच अत्याधुनिक इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी दात बसवण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. दंत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं वेळेवर उपचार घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. गॅलेक्सी डेंटल केअरमुळं कसबा बावडा परिसरातील नागरिकांना आता आधुनिक आणि सर्वसमावेशक दंत उपचारांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. डॉक्टर फजल मुजावर यांनी गॅलेक्सी डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून दंत उपचारांची दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी सलीम मुजावर, नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचं क्षेत्र आपल्या आवडीनुसार परंतु अभियांत्रिकीमधीलच निवडा, असं आवाहन कोल्हापुरातील न्यू पॉलिटेक्निकमधील प्राध्यापक वैभव पाटणकर यांनी केलंय. 10वी-12वी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सुतार लोहार समाजोन्नती संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 56 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कोल्हापुरातील न्यू पॉलिटेक्निकमधील प्राध्यापक वैभव पाटणकर यांनी 10वी-12वी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मानवाची गेल्या 70 वर्षातील नेत्रदीपक प्रगती ही केवळ अभियांत्रिकीमधील नवनवीन शोधांमुळेच शक्य झाल्याचं सांगितलं. अभियांत्रिकीमधील संशोधन क्षेत्रात जगभर करिअर करता येतं. युरोपमधील बहुसंख्य देशात तसंच जपान, अमेरिका आणि चीनसारख्या अतिप्रगत देशातही भारतीय अभियंत्यांना मोठी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचं क्षेत्र आपल्या आवडीनुसार परंतु अभियांत्रिकीमधीलच निवडा, असं आवाहन प्राध्यापक वैभव पाटणकर यांनी केलं. यावेळी मार्गदर्शक दिगंबर लोहार यांनी अभियांत्रिकीमधील विविध प्रकारच्या 5 संधी, महागडे उच्च शिक्षण, अत्यल्प फीमध्ये कसं शिकता येतं, प्रवेशासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळेल याबाबत मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राधा मेस्त्री, VD लोहार, युवराज सुतार, सचिन सुतार, रवींद्र मेस्त्री, सचिन लोहार, राजेंद्र लोहार, रामचंद्र सुतार, दीपक सुतार, रवींद्र लोहार आदी उपस्थित होते. 15 जूनला होणाऱ्या जागतिक सर्जन दिनानिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि सिटी चॅप्टर ऑफ ASI तर्फे 8 ते 15 जून दरम्यान सर्जन वीक साजरा केला जाणार आहे. यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सागर कुरुणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 15 जून या जागतिक सर्जन दिनानिमित्त असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियातर्फे 8 ते 15 जून दरम्यान देशभरात सर्जन्स वीक साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं कोल्हापूर सर्जिकल सोसायटी, सिटी चॅप्टर फॉर ASI तर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सागर कुरुणकर यांनी दिली. 8 जूनला सकाळी 11 वाजता डायबेटिक फूड या विषयावरील कार्यक्रमानं या वीकची सुरुवात होणार आहे. डॉक्टर भूषण शिंदे हे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आणि डॉक्टर प्रशांत चौधरी हे RCSM शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन करणार आहेत. 9 जूनला सकाळी 7 वाजता राजाराम तलाव परिसरात वृक्षारोपण, दुपारी 1 वाजता DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कर्करोगाशी संबंधित जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉक्टर हर्षवर्धन पोखरकर मार्गदर्शन करणार आहेत. 10 जूनला सकाळी 9 वाजता डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 11 जूनला शाहूपुरीतील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सागर कुरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅटी लिव्हर रुग्णांसाठी मोफत फायब्रो स्कॅन तपासणी होणार आहे. तर 12 जूनला डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज इथं सर्जिकल स्टेपलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 जूनला सोशल सिक्युरिटी स्कीम फॉर सर्जन्स या विषयावर सकाळी 10 वाजता डॉक्टर प्रतापसिंह वरुटे आणि 14 जूनला हेल्दी सर्जन हेल्दी नेशन या विषयावर डॉक्टर आनंद कामत हे मार्गदर्शन करणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तसंच नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव डॉक्टर मधुर जोशी, खजानीस डॉक्टर सत्येंद्र ठोंबरे उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस ब क कणीदार, ख खमंग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ममता बॅनर्जींना मोठा धक्का. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखेंद्र शेखर राय यांचा खासदारकीसह पक्षाचा राजीनामा. लग्नापूर्वी संमतीने ठेवलेले शरीर संबंध म्हणजे वाईट चारित्र्य नव्हे, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. राष्ट्रवादी शिवसेना पक्ष फुटले नाहीत तर फोडले गेले. पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, सुप्रिया सुळेंचा आरोप. अटींमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल याकडे लक्ष द्या, शरद पवारांचा सरकारला सल्ला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 719 अंकांनी कोसळला. भारत अफगाणिस्तान क्रिकेट कसोटी. भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथं विकास कुंभार यानं पत्नी पूजा हिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून कोयत्यानं वार केलेत. यात पूजा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. गगनबावडा पोलिसांनी संशयित विकास कुंभार याला ताब्यात घेतलंय. गगनबावडा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले इथल्या विकास कुंभार यांनी लोंघेमधल्या मामाची मुलगी पूजा हिच्याशी 5 वर्षांपूर्वी विवाह केला होता. विकास कुंभार हा आपल्या पत्नीवर वारंवार संशय घेत होता. चारित्र्याच्या संशयावरून दारू पिऊन वारंवार पत्नी पूजा हिला मारहाण करत होता. वारंवार पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत असल्यानं पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी पूजा ही 4 दिवसांपूर्वी आपल्या माहेरी लोंघे इथं आली होती. दरम्यान विकास कुंभार हा रविवारी रात्री पूजाच्या माहेरी लोंघे इथं आला. दारू पिऊन तो रात्रभर पत्नी पूजाची घराबाहेर येण्याची वाट बघत होता. मात्र रात्रीच्या वेळेला पूजा बाहेर आली नाही. आज सकाळी पूजाचे वडील पहाटे घराबाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत विकास घराच्या पाठीमागील दरवाजातून घरात शिरला आणि पूजाच्या हातावर पायावर कोयत्यानं सपासप वार केले. मुलीनं आरडाओरडा करताच वडिलांनी धाव घेत विकासला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात विकासनं घरातून पळ काढला. सपासप वार केल्यानं पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यावेळी वडिलांनी तात्काळ उपचारासाठी मुलीला कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच गगनबावडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद गगनबावडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गगनबावडा पोलिसांनी अवघ्या 2 तासात विकास कुंभार याला आसुर्ले पोर्ले इथून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस नाईक जयराज देसाई यांनी केली आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत साळोखे करतायत. शिंगणापूरमधील सांगावकर माळ परिसरातील घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. अनुराधा संदीप पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या आदित्य चौगले यानं त्याच्या 2 मित्रांच्या मदतीनं ही घरफोडी केल्याचं उघडकीस आलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आदित्य चौगलेसह 3घांना अटक करत त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि 18,000 रुपयांची रोकड असा सुमारे 12.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिंगणापुरातील सांगावकर माळ परिसरात राहणाऱ्या अनुराधा संदीप पाटील या 1 ते 4 जून या कालावधीत परगावी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या टेरेसवरील दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सुमारे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 12.5 लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा समांतर तपास करताना पाटील यांचा शेजारी आदित्य चौगले आणि त्याचे राजारामपुरीतील 2 साथीदार विनोद कलकुटकी आणि शुभम हेडगे यांना अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून 18,000 रुपयांची रोकड आणि 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सरजे, संजय हुंबे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट परिसरात सापळा रचून कारवाई करत गुटखा वाहतूक करणाऱ्या धोंडीराम बाळकृष्ण निर्मळे याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 4 चाकी असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाट परिसरात सापळा रचून 4 चाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कोरोचीतील धोंडीराम बाळकृष्ण निर्मळे याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 4 चाकी असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार प्रदीप पाटील, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, शिवानंद मठपती, संतोष बर्गे, विशाल खराडे, वैभव जाधव, महेश पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. देशात जे आज विश्वगुरू म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत त्यांना नीट सारख्या परीक्षा पारदर्शीपणे घेता येत नाहीत हे वास्तव आहे. महागाईनं देश होरपळून निघतोय. स्मार्ट मीटरची सक्ती, KYCद्वारे घ्यावी लागणारी खतं यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. अशा स्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा जोपासत सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते जयसिंगपूर इथं शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलत होते. जयसिंगपुरात शिरोळ तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि नवीन पदाधिकारी पदग्रहण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सतेज पाटील आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ज्यांना नीटसारख्या परीक्षा नीटपणे घेता येत नाहीत ते 130 कोटी जनतेचा देश काय चालवणार असा सवाल केला. इंधन दरवाढ आणि बेरोजगारी वाढल्याबद्दल त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. महावितरणकडून केली जाणारी स्मार्ट मीटरची सक्ती आणि आता शेतकऱ्यांना KYC देऊन खतं घ्यावी लागणार अशी परिस्थिती आणल्याबद्दल त्यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसला पुन्हा बळकट करण्यासाठी जनतेत मिसळून काम करा आणि काँग्रेसची विचारधारा जोपासण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. असू दे, व्यवसायाच्या माध्यमातून असू दे, याचं सगळं श्रेय हे काँग्रेस पक्षाचं आहे. हे आपण ठामपणे लोकांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आणि मग ठीक आहे, ह्या 10 वर्षाचा काळ कदाचित आपल्याला बिनसत्याचा गेला असेल, परंतु पुढची लोक सुद्धा 2 खासदारावर आज 200-250 खासदारावर 300 खासदार या ठिकाणी पोहोचली. त्यांनी किती वेळ या ठिकाणी काळ बघितलेला होता. आज आम्ही फक्त 10 वर्ष सत्तेत नाही तर आमचा जीव वर खाली या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. म्हणून माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे, सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर विकासात्मक काम करायचं असेल तर आपल्याला लोकांच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचायचं काम उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल. पाया आपला घट्ट आहे, काँग्रेसचा पाया सक्षम आहे. आपल्याला पाया उडकायची गरज लागणार नाही. जर विकासात्मक धोरण राबवायचं असेल तर जनतेच्या माध्यमातून काम करा. मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पेट्रोल डिझेल वाढलेलं, आज गॅस वाढलेला, त्या ठिकाणी पाणीपट्टी आता वाढलेल्या. मी परवा सुद्धा सांगितलं या राज्यातली पाणीपट्टी आता 12.5% या ठिकाणी वाढणार. आज पाणी प्यायला सुद्धा महाग करायचं काम हे भाजपचं आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय. माझी महायुतीतल्या कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान आहे. परवा देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं पेट्रोल कमी वापरा, सोनं कमी खरेदी करा. माझं त्यांना आव्हान आहे, दर महिन्यात एकदा मन की बात ते ऐकत असतात. आता मोदी साहेबांचं ऐका आणि भाजप आणि महायुती घटक पक्ष आघाडी वगैरे सगळ्या कार्यकर्त्यांना जे सत्तेत आहे त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की पुढचा आठवडा एक सप्ताह या ठिकाणी साजरा करा. मोदी साहेबांनी दिलेला संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक सप्ताह आयोजित करा. प्रत्येक पेट्रोल पंपावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी उभा राहा, सोनाराच्या दुकानाबाहेर उभा राहा. 8 माणूस जायला लागला की पेट्रोल कमी भर,
सोनं घेऊ नकोस असं सांगण्याची हिंमत या ठिकाणी आहे का तुमच्यात हिंमत? जाऊन सांगा तिथं पेट्रोल भरणाऱ्या माणसाला की पेट्रोल कमी भर, गॅस कमी वापर, मग तो काय सांगतो ते नक्की तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळेल. आणि मला हे फसवा राजकारण आज या देशामध्ये भाजपच्या माध्यमातून चालू आहे. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी येत्या 2 महिन्यात काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या युवकांसाठी याच ठिकाणी मेळावा घेण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेसची काय काय परंपरा आहे, कशा पद्धतीनं काँग्रेस चाललंय आणि इथून पुढे काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. पण आता जे पदाधिकारी निवडले त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. तालुक्यामध्ये संघटना निर्माण करणं, तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचणं, तरुण मुलांची संघटना करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं. आता बट्टे साहेब बोलले की 2 महिन्यानंतर या ठिकाणी तरुणांचा मेळावा, मी तुम्हाला शब्द देतो की सप्टेंबर मध्ये याच ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तरुणांचा मेळावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण देशाचं पुढचं भविष्य त्यांच्या हातात आहे. त्यांना संपूर्ण देशामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीनं ही सगळी माहिती होण्याची. यावेळी शिरोळ तालुक्यातील काँग्रेसच्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या दीपाली चंदुगडे आणि दिनेश कांबळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, पंचायत समिती सदस्या दीपाली होगले, नीलम म्हेत्रे, कुरुंदवाड नगरपालिकेतील पक्षप्रतोद प्रदीप चव्हाण, आम्रपाली कारंडे आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील यादवनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा बेकायदेशीररित्या हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या शुभम डवाळे याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. निपाणी देवगड राज्य मार्गावर राधानगरीतील उमेश भोजनालयासमोर आज सायंकाळी 4 चाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अधिक मासानिमित्त जरग फाउंडेशनच्या वतीनं विष्णू सहस्त्रनाम पठण आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 150 महिलांनी सहभाग घेतला. मेघा भांबोरीकर यांनी पठण करवून घेतलं. जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग, लता पुजारी, मृणाल शिरोडकर, निलिमा नवांगुळे, धनश्री बाटे, सारिका पाटील, सुलेखा सुतार, माया कुलकर्णी, दीपा भिंगारडे, वसुधा सरकार, आशा पाटील आदींनी या उपक्रमाचं यशस्वी संयोजन केलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 1886च्या कोल्हापूर गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा OBC प्रवर्गात समावेश करा. कोल्हापूर सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण समितीची मागणी. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चाचं आयोजन. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी करणार नेतृत्व. इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या संपावर 40 दिवसांनी निघाला तोडगा. 3 वर्षांसाठी 52 पिकाला 26 पैसे दरवाढीचा निर्णय. शेजाऱ्यानंच मित्राच्या मदतीने 12.5 लाखांचा ऐवज लंपास केल्याचं उघड. शिंगणापूरमधील अनुराधा पाटील यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात कोल्हापूर LCBला यश. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलचं निर्विवाद वर्चस्व. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.